मित्रांनो, आजचा दिवस निरसं दुधाने सुरुवात केली आपण. खटमध्ये निरसं दूध आहे एकदम क्वालिटी. रामकृष्ण मित्रमंडळांनो, जय हरी, जय बजरंगबली, जय हनुमान. मस्त सूर्य उगवलाय मागं. ओम सूर्याय नमः. सूर्याचं दर्शन केलंय आपण. तर आपण आता चाललोय. आज सोमवार आहे, सकाळ झाली, मस्तपैकी पक्षी वगैरे ओरडत आहेत. थेरपी, नॅचरल थेरपी होती गावाकडे आल्यावर. परत एनर्जी येते. तर जाऊ आपण. मित्रांनो, आपण फलटणमध्ये पोहोचलो आहोत. गरम गरम नाश्ता करत आहोत आपण. गरम एवढ्याची उसळ, खिचडी, चपाती, ऑलराऊंडर आहे सगळं इथं. चहा घेतलाय त्यांनी. चहा नाही प्यायला पाहिजे तरी तो चहा पितोय सकाळ सकाळी. आजचा आपण फलटणमध्ये दिवस स्वामींचं दर्शन करून सुरुवात केलेली आहे. जय श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आपल्याला फलटणमधून सर भेटलेले आहेत. आपले तावरे सर. मी काकासोबत येणार होतो त्यांच्या गाडीत कंपनीच्या, त्याच्या आधीच सर आले. तर आपण सरांसोबत चाललोय आज गप्पा मारत. तर भावांनो, आपला आज पहिलं लेक्चर बुडले 9चं. बायोकेमचं होतं, काही विषय नाही. आता हॉल्टीचं आहे. आता काल आपण मारुतीचं दर्शन घेऊन आलो जनरेश्वरला. आता रोजचा डेली 2 तास अभ्यास. 100% म्हणजे 100% कन्सिस्टन्सी. जसं व्यायाम चालू आहे तसा रोजचा 2 तास अभ्यास सुद्धा सुरू होणार आता. तर मित्रांनो, आपलं कशाचं तर मित्रांनो, आपलं हॉल्टीचं लेक्चर झालं आहे. किंग ऑफ स्पायसेस घेतलंय. कुठलं ते ब्लॅक पेपर म्हणजे मिरं ना रे. मिरं, हां मिरच, काळं मिरं. तर हे आपल्याला बघून जय महाकाल करायला लागले. ही जरा गँग तापली आज. तर इंजिनच्या लेक्चरला चाललोय आपण. बघू मॅडमची रिॲक्शन काय असेल. हे डिफरन्शियल आहे. हे 2 चाकांच्या मध्ये असतं. याचा उपयोग काय आहे, टर्न मारताना एका चाकाची स्पीड जास्त आणि एका चाकाची स्पीड कमी करण्यासाठी. म्हणजे दोन्ही चाकं अशी टर्न घेताना की बाबा स्पीड कमी जास्त नाही तर स्लिप होणार गाडी. त्याच्यामुळं माझा विषय असा आहे. ह्याला काय म्हणतात तर हाफशाफ्ट ना. हां, हे हाफशाफ्ट आहे. हे थांबतो. हे रिंग गेअर आहे. हे काय रिंग गेअरच की. क्राऊन व्हील आहे. आणि हे काय रे, हे 90 डिग्री. हे 90 डिग्री आहे ना. इथे ॲक्सेल असते 2 आणि ह्याच्या आतमध्ये 4 गेअर आहेत. हे 2 ॲक्सेल गेअर आहेत आणि हे 2 स्पाईन गेअर आहेत. ज्यावेळेस गाडी सरळ चालते त्यावेळेस फक्त तुम्ही बघू शकता ही रोटेट होणार, हे जागेवरच राहणार. हो, दामन हळू दाखव की फॅन्सला. तर हे ॲक्सेल फिरायच्या वेळेस ॲक्सेल गिअर होणार आणि ज्यावेळेस टर्नच्या वेळेस हे 2 आहेत, हे स्पिन पण होणार आणि रोटेट पण होणार. त्याच्यामुळे एकाची चाकाची स्पीड कमी आणि एकाची जास्त. तर हा डिफरन्शियल आहे. तुम्ही बघू शकता ट्रकच्या मध्ये 2 चाकांच्या मध्ये असते, 2 टायरच्या मध्ये असते. तर ह्याचा उपयोग काय आहे, एकाची चाकाची स्पीड जास्त आणि एकाची कमी. तर आपले आजचे मेकॅनिकल आहेत प्रणव गेला. तर मित्रांनो, आज सकाळी पण खिचडी खाल्लेली. तर आज काकूंनी आपल्याला काय जेवण दिलेलं नाही आहे. तर आपण खिचडी खाऊ आता. ॲडजस्ट करायला लागेल. तर ग्राउंडवाला असल्यामुळं, माती चिकट असल्यामुळं आपण आज कॅनलकडे आलो आहे. आज रनिंग करणार आहे आपण. तर रनिंग सुरू करू. वातावरण मस्त झालं आहे. ओकेमध्ये असं वातावरण आपल्याला आवडतं. तर करू आपण. तर मित्रांनो, भारी वाटते कॅनलच्या कडेने पोवायला. मस्त स्ट्रेट कॅनल आहे, रस्ता आहे कॅनलच्या कडेने. ओकेमध्ये मोठी मोठी झाडं आहेत चांगली. मला वाटते इथे एक 700 किलोमीटर पळलो असेल. अजून पळतोय. शूटिंग कॅमेरा म्हणा लावाय नको, रात्र झाली कोण न्यायला लाविला तर ट्रायपॉड उचलून हातात घेऊन दाखव म्हणलं. मस्त. तर बोलताना आतमध्ये किडा गेलता तोंडात.
रात्र झाल्या मग कॅनलचे किडे झालेत. थुकला किडा श्रावण मोडला. तर भारी पक्ष्यां तर गँग जेवाय चालली. तर भावांनो पाऊस येत होता त्याच्यामुळं आपण डबा आणायला लावलेला. पण मध्येच आपला मित्र छत्री पण कसली आहे आदित्य शंकर भेटला. त्याने आपल्याला आपण त्याकडून घेतली छत्री दिली नाही आपण घेतली त्याकडून. तर जाऊ आपण. मित्रांनो आजचा आपला मेनू आहे काय बटाटा भेंडी चपाती कांदा. आज काय मुलं आले नाही. आज आपण सरांवर बसलोय. 12 वाजलेले आहेत. कडकमध्ये ह्या दोघां भाऊंचा अभ्यास चालू आहे. हे 2 भाऊ आता मनाव घेतल्या 2 भावांनी. दोघांची तुम्ही बघू शकता बॉडी एकदम खट्टे. तर मी सुद्धा आता ह्यांना बघून प्रेरणा झाले. मला पण आता प्रेरित झालोय. मी सुद्धा आता मोटिवेट झालोय. तर मी सुद्धा आता सगळ्यांनी असा स्टडी करा. उद्या मी ट्राय करणार आहे सकाळी लवकर उठायचा. तर आजचा ब्लॉग खतम करतो. त्याला विचारा की काय झालं कारण काय ट्रान्सफॉर्मेशन हार्ट ट्रान्सफॉर्मेशन विचारा घेऊन. नाही काय नाही झालं. कमेंटवर विचारा जाऊन ट्रान्सफॉर्मेशन बंद पडलं कसं काय. हा म्हणत होता ट्रान्सफॉर्मेशन स्टॉप झालं. स्टॉप कसं काय झालं. झाले की स्टॉप कसं चालू कुठे मग चालू कुठे ते आधी मध्ये थोडस इकडं तिकडं घरी परत ते पाणीवला कॉलेजला वगैरे तिकडे गेल्यामुळं तेवढेच. तुम्ही इथंच आहे तुम्ही इथंच आहे आम्हाला जायला लागते. धंदा पाणी असल्यामुळं पैसे पाण्याचं बघायला लागतंय खायचं प्यायचं. तर बेलदार सरांच्या घरी काय केलं छापून आलाय माझ्यासारख्याने जीव जेवल्याशिवाय उठला नसता. तर आज कृष्ण जन्माष्टमी होती. महाभारतातलं तुम्ही एक महत्वाची गोष्ट शिकू शकता म्हणजे की करणं आहे काय करण्यात एवढ्या कॅपेबिलिटीज होत्या एवढं त्यात स्किल्स होते शक्ती होती. पण फक्त संगतीमुळं तो वाया गेला. तर संगत महत्वाची. वाया ना त्याचं नाव आहे पण तरी पण शेवटी जो सक्सेस असतो तो काय त्याला भेटला नाही. तर तुमची संगत महत्वाची. तर ही आहे आपली आजची संगत. तर आजचा ब्लॉग एंड करतो. जय श्रीराम जय बजरंगबली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मित्रांनो. रामकृष्ण हरी मित्रांनो. रामकृष्ण हरी. जय बजरंगबली जय हनुमान जय शिवराय. आपले दोस्त आहेत वरती जिमला गेलेत गँग. आणि प्रणव मी आता रनिंगला चाललोय. प्रणव ग्राउंडला गेलता. मी प्रणवचा बूट आणला. श्रवण शेठ राडा करतात. येतो पळून पळाय जातो. श्रवण शेठचा राडा चालू आहे. प्रणव शेठ बूट घालत आहोत. आम्ही कॅनलला जाणार आहे पोवायला. हॉकीची प्रॅक्टिस चालली आहे. मला वाटतं जानेवारीमध्ये हॉकीची मॅचेस आहेत. मागच्या वेळेस मी गेलतो हॉकीच्या ह्याच्यात. असंच आपलं चला. श्रेयसची हॉकीची मॅच चालू आहे. हे ॲग्रीचे असा विषय असतात की हे मॅचेस आता जानेवारीमध्ये. तर चल की श्रेयस बघा तुम्ही हा का मला वाटतं 1 महिना झाला असेल. 1 महिना प्रॅक्टिस करून स्किल्स सुधारल्यात श्रेयसच्या. दणक्यात पळून झालेला आहे. ह्या कॅनलला आम्ही पळलोय. लांबपर्यंत गेलतो परत माघारी आलो. प्रणवला म्हणतो होता अजून 1 राऊंड मारू पण प्रणवने जोर मारल्यात. त्याच्यामुळे आता आपण वॉकिंग करू मस्त वेगळे. नाहीतर प्रणव आता जोर मारणार आहे. तर आपण डिप्स घेतले. तर आपण येऊ पळून थोडं. मस्त वाटतंय. पक्ष्यांचा आवाज मस्त पाणी मस्त झाडे थेरपी. सकाळी थेरपी होते. हे असलं काही असल्यावर आयुष्यात माणसाच्या डॉक्टरची काही गरज लागत नाही. तर सर्वांनी सकाळी अशी थेरपी घ्यावी ओकेमध्ये.
मित्रांनो सकाळ सकाळी एकदम मस्त क्वालिटीमध्ये व्यायाम काय असेल ते व्यायाम झाला आहे. तर आम्ही म्हणतो तो इथं बसायचं 15 मिनटं मेडिटेशन. तुम्ही बघू शकता छान आवाज येतोय, गार वारं सुटलंय पक्ष्यांच्या आवाजांच्या सानिध्यात. पण आम्हाला 8 वाजाय 10 मिनटं राहिलेत, कॉलेज लवकर आहे आपलं. कॉलेजचं टायमिंग झाले तर आम्ही चाललोय आता ओकेमध्ये. तर मित्रांनो जे कोणी माझा व्हिडिओ बघत असतील तर ते कोणी असू द्या, मुलं असू द्या 21 ते 30 मधली, 18च्या खालची वगैरे, किंवा वरती जे 35, 40, 45, 50 कुणी असला तरी बघून बघू नका व्हिडिओ. तर तुम्ही सुद्धा व्यायाम सुरू करा. तुम्ही विषय काय होतो, माणूस ठरवतो डायरेक्ट आज 5 किलोमीटर पळायचं, तसा ना विषय घ्यायचा. 500 मीटरच पळा, 1 किलोमीटर पळा. मी म्हणतो 1 आठवडा 1 किलोमीटर पळा, मग 200 मीटर हळूहळू वाढवा. पण डायरेक्ट कधी पण आहे ना मोठी पायरी नका चढू, बारकी पायरी चाल. तुम्हाला सांगतो टप्प्याटप्प्याने गेलं ना कार्यक्रम होतो. हळूहळू जायचं. बघा तुम्ही एकदा ट्राय करून बघा, मी सांगतोय म्हणून जस्ट आपलं असंच ट्राय कराय. आणि विषय असा आहे, बहुतांश लोकसंख्या आपल्या इथं पळत का नाही, का तर त्यांना वाटतं ते बुडणार नाही. तुम्ही जावा पावा, तुम्ही बुडत नाही. म्हणजे तुम्ही काहीतरी सुरू करा, लगेच काय बुडणार नाही. तर मित्रांनो आपण आपल्या स्वर्गात चाललेलो आहे. आपला कॅम्पस, आपलं कॉलेज खटमध्ये झाडं, इकडं सुद्धा झाडं होती. कसं आहे सकाळ सकाळी विषय कसा आहे बघा. हां आहे का असं कुठं ऊन फुलं बिलं ओकेमध्ये लय घेतलेलं आहे प्रणव भाऊंनी, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती. भावांनो आपला न्यू क्रिएटर सुद्धा आलेला आहे, त्याचा सुद्धा आज लेट झाले. तर आम्ही चाललोय, हॉर्टीचं लेक्चर आहे. जय श्रीराम जय महाकाल. उशिरा आलेल्यांची प्रेझेंटी चाललेली आहे. जे उशिरा आलेत ना त्यांची प्रेझेंटी लेक्चरमध्ये 5 मिनिटाचा ब्रेक होता. म्हणलं थोडं फ्रेश आहो, खिडकीत आलोय, भारी वाटतंय खिडकीमध्ये. सोईंग ऑफ सोयाबीन पीजम्पी म्हणजे हा तूर, मूग बीन, ग्रीन ग्राम, मेज, हे सगळं आम्हाला ग्रुप डिस्कशन करायला लावले. अख्ख्या क्लासमध्ये ग्रुप डिस्कशन चालू आहे सगळीकडं. विषय असा आहे की ब्रॉडकास्ट बरं तुम्हाला नंतर सांगतो. मेंटेन होतं 2 सीटच्या मध्ये मेंटेन असतो स्पेस ड्रिलिंग मेथडमध्ये, आणि मेंटेन्स युनिफॉर्म स्पेसिंग बिटवीन रोज बट नॉट प्लांट टू प्लांट स्पेसिंग. दिस मेथड इज कॉमनली यूज्ड इन various खरीफ क्रॉप्स, sorghum, pear millet, groundnut, soybean, various pulses, fodder crops, etc. In this method only row to row spacing is maintained. ड्रिलिंग मेथडमध्ये काय विषय, तुम्हाला जर स्पेस मेंटेन करा असेल, रो टू रो प्लांट टू प्लांट होत नाही. मला काय माहीत नाही, प्लांट टू प्लांट पण होत होती ड्रिलिंगमध्ये, कसं काय होत नाही, हे सोडतो ते वेळेस आपण आता वर हाताने सोडतो, हाताने जास्त पडली तर प्लांट रो टू रो मेंटेन होतो, प्लांट टू प्लांट होत नाही ड्रिलिंगमध्ये. पण एका लाईनीत होतं, स्पेस मेंटेन असतो आणि सीड्स प्रमाणात लागते. खरीफ क्रॉप्स मेजरली जे खरीफ आहेत आपले, सॉर्गम, तुमची मका, तुमचा सोयाबीन, जे तुमचे पल्सेस आहेत. तर गुरांसाठी फॉडर क्रॉप्स, त्यासाठी ड्रिलिंग ब्रॉडकास्टिंग 2 झाले. आता काय ड्रिलिंग मेथड. तर मित्रांनो आजचं जेवण आहे शेपू, हे दोडका आहे, कुठला तरी गोड असेल, काकडी, कांदा वगैरे, आणि इकडं वरण भात चालू आहे. ओहो गाडीचा गेअर पुढचा टाकलाय पण गाडी मागं जाते. बाप्पा की परी मागं ट्रॅफिक झालेला आहे. थांबा मी जातो. नाही गेली, नाही तर मी दिली असती काढून. एसटीवाल्याला काय जोळा नाही. तर सगळ्या काकू जेवत आहेत मस्तपैकी पावसात रेन डिनर चालू आहे फील्डमध्ये. आम्ही जेवण करून देतो त्यावेळेस बघितलं रेन डिनर चालू आहे. ही आमच्या कॉलेजची GPBची लॅब आहे. हे बघू शकता तुम्ही. GPB म्हणजे काय, जेनेटिक प्लांट ब्रीडिंग, फेजेस ऑफ मायटोसिस, रेप्लिकेशन, ट्रान्सलेशन. हे आमची पूर्ण लॅब आहे, खूप मोठी लॅब आहे आमची. बघू शकता आपले बसले आहे
गँगस्टर्स खूप मोठी लॅब आहे इथं. रेफ्रिजरेटर, ते रेफ्रिजरेटरच आहे ना तो, आणि त्याच्या पलीकडचा ओन, हॉट एअर ओन है ना, हॉट एअर ओव्हन वगैरे आहे. त्या साईडला मायक्रोस्कोप आहे त्या साईडला. तर मामीची पिढीच्या बॅगमध्ये हे ओव्हर आहे बाजाराची, सरांनी काढली. मस्तपैकी थंड वारं सुटलंय, पाऊस झालाय भरपूर, आणि अशा ह्या पावसात स्विमिंग करण्याची मजा पण एक वेगळीच आहे. तर आपल्याला तो म्हणतो त्याला काय मध्येच झालं, बोलायला लागला, तर त्याला म्हणलं काय नाही ब्लॉगिंग करतोय. तर आपण चाललोय पोहायला, गार पाण्यात एकदम मजा येणार आहे स्विमिंगला. तर जाऊ आपण. आज डे 34. 500 मीटर स्विमिंग केलं. 500 पहिला वॉर्मअप घेतला, 300 पुलअप घेतला आणि 1 किक घेतली. तर आहे आजचा लुक. तर आता आपण डेली ट्रान्सफॉर्मेशन सिरीज चेंज करून दुसरी सिरीज कंटिन्यू ठेवणार आहे, पण सिरीजचं नाव दुसरं असणार आहे. तर मला नाही, थोडाफार आहे, जास्त नाही आहे. 1 महिन्याभरात एवढा काय फरक आहे, तर बघू शकता तुम्ही. मित्रांनो, आजचा आपला दणकेदार मेनू आहे फ्लावर चपाती. हे रूममधून आणलेलं आपण मूग आणि राजमा भिजवलेलं सोयाबीन. ही राजमाची भाजी होती, त्यात आपण भिजवलेलं सोयाबीन टाकलेत, टमॅटो वगैरे दिला आहे, कांदा बिंदा. पोरं तिकडं बाहेर बसलेत, तर आपलं चाललंय जेवण. कशी एकदम सगळी पोरं अभ्यास करत आहेत कॅम्पसमध्ये. रोडला वातावरण खड झालं आहे एकदम, सगळेजण अभ्यास करत आहेत कॉलेजच्या पुढं, आणि आपण हिंडतोय. असा विषय की आपल्याला इथं भेटली काठी, आपण काठी घेऊन हिंडतोय वॉचमॅनसारखं. तर सगळेजण बघायला लागलेत, मी कॅमेरा उघडून काठी घेऊन असं शूटिंग करतोय. मस्त वातावरण झालं आहे. तर जाऊ आपण हॉस्टेलवर. मामांनी मागाशी काय आपल्याला 9 वाजता दूध नव्हतं दिलं, तर आपण परत दूध आणायला चाललो आहे. मग आपण इथं झाडाखाली बॅग ठेवली. म्हणलं बॅग कुठं वागवत बसायचं, तर झाडाखाली ठेवून सुरक्षित ठेवले. आलोच दूध घेऊन. आपली बॅग इथं सुखरूप आहे, आणि आपण दूधसुद्धा घेऊन आलो. तर रूमवर जाऊ आपण आता. तुले महाराज लिहित आहेत. आपण काय स्टडी ऑफ कलेक्शन प्रोसेसिंग अँड स्टोरेज. अरे कुठले आहे ही? अरे एचडीएम ना कुठं असलं प्रॅक्टिकल आहे? अरे ती नाही, एन्व्हायरमेंटचं आहे हे. असलं काय येतं रावले, असलं नाही का इंजिन मध्ये? हा, इंजिन एचडीएम आहे ती, सॉरी एचडीएम मध्ये. तू लय लिहितोय दादा. हे राहुल खूपच देतोय आमचं. हे एचडीएमचं आहे आमचं. हे मला वाटतं हे मॅन्युअल घ्यायचंय मला अजून. तर राहुल तू कंटिन्यू लिहित असतो. तू जरा आम्हाला सांग ना कसं लिहायचं. तुला मला सांग ना कसं लिहायचं, म्हणजे कंटिन्यू कसं लिहायचं. रोजची रोज कशी कम्प्लिशन ठेवायचं. आपण 1 तास बसूच वाटत नाही, 1-1.5 तास रोज लिहायचं का? बरं आता पण बसायचं कसं? हा, बसायचं कसं? म्हणजे अरे मनाने कसं बसायचं? असं बसू वाटत नाही आमच्यासारख्या मुलांना. तृप्त. बरं आपण तुले महाराजांचं ऐकू. ओके. तर मित्रांनो, दूध पित होतो मी. तर आजचा ब्लॉग डे 34 एंड करतोय. आज 11 रूल्स फॉर लाईफ, त्यात थोडा आता वाचत बसलेलो. त्यातला आज मी आधी वाचलेला, तो त्यातला मला वाटतं 8वा का 9वा काहीतरी मी घेतलेला पार्ट. त्यात असा विषय होता की तुम्ही तुमच्या कंडिशन्सनुसार लाईफमध्ये चेंज व्हायला पाहिजे. त्यात एक्झाम्पल असं दिलं की जसं चार्ल्स डार्विनमध्ये दिलं आहे की बाबा सर्वायवल फॉर द फिटेस्ट. डायनोसॉरनी त्यावेळेस स्वतःमध्ये चेंज नाही आणला, त्याच्या मेल्टिंग झालं, पाणी आलं, चैतन्य गरजे आलेला. क्लासमेट एक आलता, तो गेला, हसायला लागला काय करतोय हा. तर डायनोसॉर्सनी चेंज नाही आणला स्वतःमध्ये, त्याच्यामुळे ते एक्सटेंड झाले. तर त्यात दुसरं उदाहरण जे कॉकरोच, त्या काळापासून आहेत, आत्तासुद्धा आहेत. कॉकरोच असा ॲनिमल आहे की जो सगळ्यात
जास्त स्वतःमध्ये ॲडॅप्टेबिलिटी आणतो. तो जंगलातसुद्धा सापडेल, एखादा हॉस्पिटलमध्ये, एखाद्या घरी, सगळीकडे सापडेल, कुठेही सापडू शकतो. तो स्वतःचे जे किडे खातो, ब्रेड खातो, काही केक खातो, साखर, कधी कुठं बाहेर कुठल्या डेड ऑर्गॅनिझमवर. तर त्यात असं ॲडॅप्टिव्ह चेंज आणतो, ॲडॅप्ट होतो. तर तुम्हीसुद्धा तुमच्या लाईफमध्ये चेंज व्हायला पाहिजे, कंडिशन्सनुसार ॲडॉप्ट केला पाहिजे. तर आजचं हे सांगून मी ब्लॉग आजचा दिवस एंड करतो. तर जय श्रीराम, जय बजरंगबली, जय हनुमान, जय शिवराय.